अभी तो शाम है. अख्खा मार्केट आता आपलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये खूपच मोठा विषय म्हणजे एकदम गच्चा विषय झालेला आहे. नक्की झालेलं काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ संपूर्ण वॉच करावा लागणार आहे. आता आपण खूप मोठा विषय झालेला आहे, तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 नेहमी का जबरदस्त इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक होणार आहे, कारण आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बॉयज वरती बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. परत आपण आजचा व्हिडिओ आलेडा मोशन ॲप्लिकेशन वरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर तुम्हाला मटेरियल काही डाउनलोड प्रोव्हाइड करण्यास काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपली इंस्टाग्रामचा आयडी आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच नवीन आयडी आहे. सपोर्ट करा सर्वांनी, जसा तुम्ही युट्यूबला सपोर्ट करा तसा इंस्टाला सुद्धा सपोर्ट करा नक्की करा, मला खूप चांगलं वाटणार आहे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अभी तो शाम है. अख्खा मार्केट आता आपलं आहे. घोडे लावीन एकेकाला. माझा पॅटर्नच वेगळा आहे. रात दिन जान टकराएगा. वन्स मोर अभी तो शाम है. अख्खा मार्केट आता आपलं आहे. घोडे लावीन एकेकाला. माझा पॅटर्नच वेगळा आहे. रात दिन जान टकराएगा. तर मित्रांनो, मी आलेडा मोशन जॅमिंग इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रिसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमॅप प्रिसेट आहे, दुसरी शेक इफेक्ट प्रिसेट आहे. तर मी दोन्ही प्रिसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रिसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रिसेट इम्पोर्ट करून घ्या. तुम्हाला प्रिसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ असतील, हाऊ टू प्रिसेट इम्पोर्ट इन आलेडा मोशन. तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. 1 नंबरचा अगोदर व्हिडिओ बघा, 1 नंबरचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर 2 नंबरचा बघा. 2 नंबरची व्हिडिओ 100% सोल्युशन घेतलेलं आहे, त्यामुळे 2 नंबरची व्हिडिओ नक्की बघा, कारण 2 नंबरचा व्हिडिओ खात्रीपूर्वक सांगतो 100% तुम्हाला तुमचा जो प्रिसेट आहे 100% इम्पोर्ट होणार आहे, की माझी गॅरंटी. तर मित्रांनो, कुठलाही वेळ घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रिसेट ओपन करून घेतो. तर सिम्पली मित्रांनो, प्रिसेट अशा प्रकारे ओपन केल्याच्या नंतर ना, तर प्रिसेटमध्ये प्रत्येक आपल्याला सॉंगच बघायला मिळणार आहेत आणि काही अशा प्रकारे बीट्स दिलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बाकी सगळं स्वतः क्रिएट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला सगळं स्वतःच करावं लागणार आहे. त्यामुळे सिम्पली काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे, म्हणजे 1 नंबरच्या बीट कशी इथून आपल्याला फोटोज ॲड करायचे. पण तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो मित्रांनो, फोटोज कशी ॲड करायचे. तर मी अगोदर फोटोज ॲड करून घेतो. तर सिम्पली फोटोज ॲड करायसाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि तुम्ही जिथे काय फोटोची फाईल आहे ते फोटोची फाईल सिलेक्ट करून घ्या, ओपन करून घ्या. त्याच्यानंतर मी फोटोज ॲड करून घेतो, नंतर तुम्ही ॲड करून घ्या. तर गाईज, मी अशा प्रकारे सर्वच फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर ट्विस्ट म्हणजे विषय काय बघा, एक फोटो आपल्याला काय करायचं आहे, 1.24 सेकंदापासून म्हणजे 2 नंबरच्या बीटपासून ॲड करायचं आहे. तर एकदम म्हणजे बीट कोणते असणार आहे, 6.1 सेकंद. म्हणजे इकडचे आपले काही छोटे बीट आहेत, छोटे फोटो आहेत, या छोट्या फोटो पण तर एकच फोटो ॲड करायचा आहे. म्हणजे इथं आपलं लिरिक आहेत, त्यामुळे एकच फोटो ॲड करायचा आहे. वरी काही लिरिक्स येणार आहेत. तुम्ही म्हणता बीट असे का लावले, तर ते बीटचे लिरिक्स असे आहेत, त्यामुळे असे लावावे लागले. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युजिंग दूर करा अशा प्रकारे. आता सिम्पली काय करायचं आहे, आपण जर फोटो ॲड केलेले आहेत तर आता काय करतो, आपण इफेक्ट ॲड नाही करता अगोदर आपण लिरिक्सच ॲड करून घेऊया. तर आता सिम्पली 2 नंबरचे बीट कशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, इथं टेक्स्टवरती जायचं. टेक्स्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं, जो आपला पहिला लिरिक आहे तो आपण अगोदर ऐकून घ्यायचं, पुन्हा लिहून घ्यायचं. तर मी तो अगोदर ऐकून घेतो, नंतर लिहून घेतो. तर सिम्पली आपला जो पहिला लिरिक आहे काय आहे, तो अख्खं मार्केट आता आपलं आहे. आता सिम्पली तो लिहून घेऊयात आपण. तर काय अगोदर, अख्खं मार्केट आता आपलं.
तर अशा प्रकारे लिरिक दिल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर 2 डॉट द्यायचे. सिम्पली आता विषय काय होणार आहे, आपला जो कलर आहे तो व्हाईट ठेवायचा आहे. तर विषय काय होणार आहे बघा, सिम्पली आपण जो आता आपले जे फॉन्ट आहे, तर सिम्पली काय करायचं, आपल्याला फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मी खाली डाउनलोड मटेरियलमध्येच म्हणजे आपल्या टेलिग्रामवरती मटेरियल देतो, त्यामध्ये एक आपलं जो आहे तो फॉन्ट दिलेला असेल तो सिम्पली फॉन्ट ॲड करायचा. तर फॉन्ट ॲड कसा करायचा, सिम्पली तो व्ह्यू ऑल फॉन्ट वरती जायचं आहे. वरी आडव्या 3 लाईन असल्यावरती क्लिक करायचे. तर इम्पोर्ट फॉन्ट पण असणार आहे बघा नाव, तर सिम्पली यामध्ये यायचे. तर इथं अशा प्रकारे थोडे डाउनलोडचे मटेरियल येतील. खाली तुमचा जो फॉन्ट काय असेल ती अशा प्रकारे येणार आहे. एक्झाम्पलसाठी हो का, हे AMS आदित्य काहीतरी अशा प्रकारे असेल. सिम्पली यावरती क्लिक करायचे, आपला पॉईंट ॲड होणार आहे. फक्त मी एक्झाम्पलसाठी दाखवलेला आहे, आपला पॉईंट दुसरा आहे. तर सिम्पली हा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे लिहून घेतल्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे, समोरच्या बिट शिवून त्याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, याला असं इथं ठेवायचं सिम्पली. ओके, काय करायचं, यालाच आपल्याला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर थोडं समोर यायचं, समोरच्या बिट शिवून पेस्ट करायचं. येतं समोरच्या बिट शिवून परत त्याची लेंथ कट करायची, परत पेस्ट करायचा, परत लेंथ कट करायची. तर याला असंच ठेवायचं. आपल्याला एक शॅडो ॲड करायची आहे. त्यासाठी परत 1 नंबर 2 नंबरच्या बिट यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरियाचं. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली कलर अँड फिलचं ऑप्शन आहे. सिम्पली यावरती क्लिक करायचं, साईडला ग्रेडियंटवरती यायचं आहे. ग्रेडियंटवरती आल्याच्यानंतर हा जो ब्लॅक कलर आहे त्या ब्लॅकला अशा प्रकारे वरती ठेवायचे. हे शॅडो पाल नाही पाहिजे याची, अशा प्रकारे. आणि आता काय करायचं, आता जो कलर आहे खाली म्हणजे तो व्हाईट कलर, सिम्पली यावरती क्लिक करायचे. खाली 2 नंबरच्या ऑप्शनवरती यायचे कलरच्या, इथे याला ट्रान्सपरंट करायचे. तो जो आपला हे ब्लॅक कलर आहे तो आपला जो फोटो आहे याच्या हिशोबाने ठेवायचा आहे. अशा प्रकारे ठेवलं तरी चालणार आहे, फक्त आपले फोटोच्या हिशोबाने ठेवा, काही विषय नाही. त्याच्यानंतर काय करायचं, थोडं बॅकला यायचं आहे. बॅकला म्हणजे आता बॅकला यायचं पूर्णपणे. आता आपल्याला काय करायचं आहे, 6.1 सेकंदापासून शॅडो ॲड करता. तर सिम्पली याची लेंथ इथपर्यंत वाढवायची. आता आपले जे लेअरिक आहेत, लेअरिकला वरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाखवतो मी. तर अशा प्रकारे काय करायचं, आता जो पहिला लेअरिक आहे यावरती क्लिक करायचं आहे. खाली मोमेंट ट्रान्सफरवरती यायचं आहे. याला रिसाईज करून घ्यायचे, थोडी साईज वाढवायची आहे आपल्याला. आणि ब्लॅक हा जो आपण शॅडो ॲड करता त्या शॅडोवरती ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे थोडा समोर यायचं, समोरच्या लेअरिकवर दुसरा लेअर लिहून घ्यायचा. काय ते तुम्ही मी काही सांगत नाही, तुम्हीच लिहून घ्या. तर सिम्पली मध्ये 2 नंबर सुद्धा आपला जो लिरिक आहे तो ऍड करून घेतलेला आहे. आता 3 नंबरचे घेऊयात. मी 3 नंबर सुद्धा लिहून घेतलेला आहे सुद्धा. आता काय करू, त्याला थोडं रिसाईज करून घेऊयात. रिसाईज केल्याच्यानंतर वर याला तिथंच घेऊन घ्यायचं अशा प्रकारे. तर आता काय करूयात, याला आपण इफेक्ट ऍड करून देऊयात. तर सिम्पली 1 नंबरच्या लिरिक वरती यायचं, म्हणजे 1 नंबरच्या टेक्स्ट वरती यायचं. सिम्पली यावर क्लिक करायचंय, खाली इफेक्ट वरती यायचं आहे. इफेक्ट वरती आल्याच्यानंतर ऍड इफेक्ट वरती यायचंय. इथं वर एक इफेक्ट आपल्याला सर्च मारायचा आहे. आता बॅकला इथं खाली सुद्धा मारू शकतो. इथं टेक्स्ट आहे बघा अशा प्रकारे. इथे एक आपल्याला काय करायचं, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म नावाचं इफेक्ट ऍड करून घ्यायचं आहे. ऍड करायच्यानंतर काय करायचंय, सिम्पली ऍड करायचंय. त्याला ओपन करायचंय, खाली ट्रान्सफॉर्म वरती जायचंय. ट्रान्सफॉर्म वरती आल्याच्यानंतर काय करायचंय, इथं ऑफसेट असेल बघा ऑफसेट, तर सिम्पली ऑफसेट कशी यायचंय, वाय अँगल वरती यायचंय. याला अगोदर काय करायचंय, वाय अँगलला मायनस करून घ्यायचंय. तर मायनस कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत आपला जो टेक्स्ट दिसायचा बंद होत नाही तिथपर्यंत याला मायनस करायचंय. त्याचं काही म्हणजे आपल्याला सेट नाही, त्यामुळे सांगतो. सिम्पली 1 नंबरच्या म्हणजे स्टार्टिंगला यायचं आहे. आपला जो लिरिक आहे त्याच्या स्टार्टिंगला आल्याच्यानंतर इथे एक की द्यायची आहे. एकदम लास्टला यायचं, इथे एक की द्यायची. आता जो होता म्हणजे जो आपला वाय अँगल होता त्याला जसं तसंच ठेवायचं आहे. तर 0 होता त्याला 0च ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. थोडं कमी जास्त जर ठेवून घेऊ शकता आपल्या हिशोबाने. तर बघा हा इफेक्ट अशा प्रकारे आपला बनवून रेडी होणार आहे. तर सिम्पली दोन्ही कीच्या सेंटरला यायचंय, ग्राफवरती जायचंय. तर ग्राफ अशा प्रकारे वरती ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ग्राफ सेट केल्याच्यानंतर आपल्याला बॅकला यायचं आहे. समोरच्या लिरिकला आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. याचा इफेक्ट दुसरा आहे. सिम्पली या लिरिक वरती क्लिक करायचे, परत इफेक्ट वरती जायचं, ऍड इफेक्ट वरती जायचं आहे. तर इथे एक साईडला थोडं बरीच स्क्रॉल केलं का इफेक्ट बघायला मिळणार आहे आपल्याला, फेड इन आउट. तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि हा इफेक्ट काय करायचं, इन 50 सेकंड ठेवायचं, 0.50 सेकंड, आउट सुद्धा 0.50 सेकंड, म्हणजे जसं आहे तसं ठेवायचं. त्याला काही छेडछाडी करायची नाही. परत समोरच्या लिरिक वरती येऊन इफेक्ट वरती जायचं, हाच इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे फेड इन आउटचाच.
याला सुद्धा अशाच प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर बघा एकदम म्हणजे इफेक्ट आपले अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर आता आपण लेअरिंग तर काम आवरून घेतलेलं आहे गाईज. तर सिम्पली काय करूयात, आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत. तर ते आपण फोटोला इफेक्ट देऊया. तर आता फोटोला इफेक्ट ऍड करायचं काय करायचं, बॅकला यायचं आहे आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर परत बॅकला यायचं आहे आपल्याला बिटमार्क प्रीसेटवरती. इथं आल्याच्यानंतर काय करायचं, तिथं आपल्या अशा प्रकारे छोटे फोटो आहेत बघा. आता या सर्व छोट्या फोटोना आपला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. त्याला थोडं आपण स्ट्रेच करून घेऊयात अशा प्रकारे आणि सर्वच ह्या बारक्या फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊयात. तर तोपर्यंत आता मी आपले जो फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट ऍड करून घेतो. तर काय मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ऍड केलेला आहे. तर आता बॅकला यायचा इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, आता समोर यायचं आहे 7.27 सेकंदापाशी. तर इथं काय करायचं, या 2च फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. हा एक फोटो याच्या समोरचा एक फोटो, 2 मोठे फोटो आहेत. फक्त या 2 फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. बाकीच्या फोटोला दुसरा इफेक्ट नाही आहे, फक्त या 2च फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. अशा पूर्वक बघा. तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आता एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. आता काय लेजंड लोक म्हणतील हे दोन्ही इफेक्ट सेम आहेत ना भाऊ, पण हे दोन्ही इफेक्ट सेम नाही आहेत. दोन्ही इफेक्ट वेगळे वेगळे आहेत. फक्त यामध्ये एकच इफेक्ट कॉमन आहे. त्यामुळे बघा आता काय करायचं, एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचंय, एकदम लास्टला यायचं आहे. आता आपले जितके काय फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे राहिले होते तर या सर्व फोटोला आपण इफेक्ट ऍड करून घेऊयात. म्हणजे आहे तर 4 फोटो, जास्त काय फोटो राहिलेले नव्हते. तर या 4ही फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता अशा प्रकारे या फोटोला इफेक्ट ऍड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर हा इफेक्ट सिम्पली कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरतीच यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, हा जो 1 नंबरचा फोटो आहे हा 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सिम्पली परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. तर इथं काही जास्त प्रकारे आपल्याला 2 इफेक्ट म्हणजे 2 आपल्या लेअर बघायला मिळत असतील तर ह्या 2 लेयर्स आपल्याला कॉपी करायच्या. सिम्पली लेअरवरती क्लिक करून लॉंग प्रेस करून ठेवून घ्यायचं आहे. सिम्पली इथं लेअरवरती यायचं आहे. लेअरवरती आल्याच्यानंतर कॉपी टू लेअर करायच्यात, बॅकला यायचं आहे बिटमार्कच्या प्रीसेटवरती आपल्या म्हणजे व्हिडिओवरती. समोर यायचं 6.1 सेकंदापाशी इथे या दोन्ही आपल्याला लेअर पेस्ट करायचे आहेत आणि एकदम लास्ट बिट पासून याची लेंथ वाढून घ्यायची आपल्याला. तर अशा प्रकारे आता काय करायचं, आपण काय करू, इथे ह्या एक फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊयात. तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ऍड इफेक्टवरती जायचं. इथे सुद्धा फेड इन आउट हा इफेक्ट ऍड करायचा आहे. याचा जो इन आहे काय करायचं, आपल्याला इन 0.30 सेकंद ठेवून घ्यायचा आहे. 0.20 सेकंद ठेवून घ्या आणि आउट आपल्याला काय करायचंय 0.50 सेकंद राहू द्या. आउटचा काही विषय नाही, फक्त इन 0.20 सेकंद ठेवून घ्या. आता गाईज आपला व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर आता आपल्याला काय करायचं, एक बॉर्डर ऍड करायची. सिम्पली 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लस वरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ऍड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉट असल्यावर क्लिक करायचंय. तर इथे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे ट्रेस टू कंपोजिशन एरिया, यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचंय, इथं बॉर्डर अँड शेडोवरती यायचंय. इथे एक आपलं स्टोक असेल, स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर इथं ब्लॅक असेल, ऑलरेडी सिलेक्ट असेल तर सिम्पली या ब्लॅक कलरवर टच करायचंय. कलर इथं व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ काय करायची, आपल्याला प्रॉपरली एक तर 14% ठेवून घ्या. बॅकला यायचं आहे कलर आणि फिलवरती, ते फक्त साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपली बॉर्डर आपल्याला बघायला मिळणार आहे. तर एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे, आपल्या बॉर्डरची लेंथ त्या लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपले एकदम जबरदस्तरित्या व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर विषय घोटाळा काय झालेला नव्हता. स्टार्टिंगमध्ये तुम्ही जे बघितलं ते घोटाळा काय झालेला नव्हता. तो एंगेजमेंट वाढवण्यासाठी केलं काय. खूप जण व्हिडिओ पाहत तर आहेत, तर काय करायचं व्हिडिओ अर्धे सोडून जात आहेत. त्यामुळे असा थोडा विषय केलता. त्यामुळे कोणी मनाला काय लावून कोणी काय विषय होत नाही. आपले व्हिडिओ जबरदस्त असतात, एकदम प्रॉपर असतात. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकी होणं गरजेचं नाही. काय
होऊ शकते थोडेफार चुकी, आपण मी सुद्धा माणूसच आहे की अशा प्रकारे नाही की माझ्याच चुकी होऊ शकत नाही, होऊ शकते, ऍडजस्ट करून घ्या. थोडं चुकलो तर बिंदास कमेंटमध्ये सांगायचा, हे राहिलं भाऊ तिथं राहिलं, बिंदास आपण ऍडजस्ट करून घेऊयात, काही विषय नाही. तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचा कसा, तर सिम्पली वरी सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता आपला जो व्हिडिओच्या क्वालिटीचा प्रश्न येतो, तर सिम्पली व्हिडिओची क्वालिटी काय करायची, 1080 पिक्सेल्स ठेवायची, जितके आहे तितकेच, काय विषय वाटत थोडं आपण रेझोल्यूशन वगैरे घेऊयात बघू. आता काय करायचं, आपली जी फ्रेम रेट आहे ती फुलच ठेवायची, क्वालिटी हायस्ट ठेवायची, काय विषय नाही. आणि कोणाचे म्हणलं व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सेल्स ठेवा, काय विषय नाही. एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचंय. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आता पण लाईक केलं नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट बनवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ वॉच करत राहा. तर भेटूया लवकरच. ओके, बाय, टेक केअर.